नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. कॅबिनेट बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ठाणे पालिकेने आकारलेला दंड माफ करण्यात आला आणि या निर्णयाविरोधात राज्यपालांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली आहे. आणि यावेळी चंद्रकांत पाटलांनी सरनाईकांचा दंड माफ करणं घटनाविरोधी असल्याचं म्हटलंय. आमदार झाल्यावर जी शपथ घेतली जाते त्या शपथेचा भंग सरकारकडून केल्याचं त्यांनी म्हटलंय. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईकांची 2008 साली 9 मजली इमारत अधिकृत आणि 4 मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला 4,30,00,000 हा दंड आणि व्याज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्या विरोधी आहे. मंत्रिमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की आम्ही कोणाही इंडिव्हिज्युअलला, कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असं वर्तन करणार नाही. जर अशा प्रकाराने अनधिकृत बांधकामांना दंड व्याज लागलेला माफ करून त्या बिल्डिंग्स ह्या जर मोकळ्या करायच्या असतील तर ती संपूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी ठरायला पाहिजे. हा एका अर्थाने एका आमदार प्रताप सरनाईकांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय की ज्याच्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले, तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे तो जी शपथ घेतलेली असते मंत्री होताना त्याचा भंग करणार आहे. राज्यपालांना भेटण्याचा रिलेव्हन्स हा आहे की राज्यपालांनी ती शपथ दिलेली असते आणि त्यावेळी राज्यपालांकडे मी आज निवेदन सादर केलं. माझे सगळे सहकारी त्या शिष्टमंडळामध्ये होते. त्याच्यामध्ये राज्यपालांना आम्ही असं म्हटलं की तुमच्या समोर शपथ घेतलेली आहे आणि त्याचा भंग झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्ही हायकोर्टामध्ये जनहित याचिका पण दाखल करणार. असं सर्व बाजूने हा जो पूर्णपणे एकाला फेवर करण्यासाठी केलेला निर्णय आहे. पण फायनान्सने याच्यामध्ये नोट लिहिली होती की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्याला आपण ह्या निर्णयाने प्रोत्साहन देऊ. आपण उलट हा दंड डबल केला पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल. पण फायनान्सचं ऐकलं गेलं नाही. फायनान्सने हेही सुचवलं की मग अशी एक स्कीम संपूर्ण महाराष्ट्राची आपण करू. असं काही ऐकलं गेलेलं नाही. ही जी आर्टिफिशियली कृत्रिमपणे निर्माण झालेली जी मेजॉरिटी आहे ती मेजॉरिटी सध्या कोणालाही जुमानाशी झालेली आहे. पुढे आपण पाहूयात. एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईमध्ये आज मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत आणि या भीषण आगीमध्ये आपण बघतोय 4 जणांचा माफ करा काही जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय तर 15 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत आणि या दुर्दैवी घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. ताडदेव परिसरात लागलेल्या कमला या इमारतीला ही आग लागली होती आणि अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं असून इमारतीमध्ये सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीची माहिती समजताच महापौर किशोरी पेडणेकरांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, आता घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे आणि असं कळतंय की काही लोकांचा यामध्ये जीव गेलाय, त्याची निश्चित संख्या किती आणि किती लोक जखमी झालेत? विशाल, घटनास्थळी आता आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कुलिंग ऑपरेशन जे आहे ते आता सुरू झालेले आहे मुंबई अग्निशमन दलाकडनं. सध्या जी ताजी माहिती मिळते त्यानुसार या आगीमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यापैकी 5 जण हे नायर हॉस्पिटलमध्ये आहेत आणि 1 भाटी हॉस्पिटलमध्ये आहे तर 1 कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आहे. आगीची भीषणता खूप तीव्रता होती कारण पहाटेची वेळ होती. त्यामुळे साहजिकच नागरिक जे आहेत ते आपापल्या घरी होते, तयारी करत होते, काही जण झोपेत देखील होते. त्यामुळे अशा प्रसंगी जिथे आग लागली रहिवाशी इमारतीला एक अतिशय संकटकालीन आणि असा बाका प्रसंग होता. त्यामुळे बचावाला म्हणजे पळून जाण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांना एक पुरेसा वेळ मिळाला नाही. काहीसा गोंधळ आणि गडबड झाली
अशी शंका जी उपस्थित झाली. त्याचबरोबर या इमारतीतली फायर यंत्रणा जी आहे, अग्नी सुरक्षा यंत्रणा, ती ऍक्टिव्ह होती का याबद्दल अजूनही चौकशी जी आहे ती सुरू आहे. प्राथमिक अंदाज जो आहे तो फक्त वर्तवला जात आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार या भीषण आगीमध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जण जखमी आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. या घटनेमध्ये आपण बघतोय दुर्दैवी अशी घटना, 7 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जण यामध्ये जखमी झाले, 15 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 जणांवर आयसीयूत उपचार सुरू आहे असं कळतंय. ताडदेवमधली कमला नावाची ही इमारत ज्याच्या 18व्या मजल्यावरती ही आग लागली होती आणि आता घटनास्थळी आग विझवण्यात आली आहे. कुलिंग ऑपरेशन हे अग्निशमन दलाच्या वतीने तिथे पूर्ण करण्यात येत आहे. पुढे पाहूयात, व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून नवनवे वाद सुरू आहेत. अशातच ज्येष्ठ नेते नाना पाटेकरांनी डॉक्टर अमोल कोल्हेची पाठराखण केली. अमोल कोल्हेंनी एक कलाकार म्हणून गोडसेची भूमिका साकारली असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर फक्त अभिनय करून गोडसेंचं समर्थन केलं असं होत नाही. कलाकारावर भूमिका करताना कुठलंही बंधन नसावं असं सांगायलाही नाना विसरले नाहीत. रावांचं परवाचं वक्तव्य तुम्ही ऐकलं का? की ते ज्यावेळी तिकडे दुसऱ्या पक्षात होते त्यावेळी त्यांनी ती केलेली भूमिका आहे. आणि सरतेशेवटी अमोल कोल्हे हे अभिनेते आहे. त्यांनी कुठली भूमिका करायची, काय करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता तुम्हाला लोकांना माहिती नाही आहे, मी 30 वर्षापूर्वी मी गोडसेंचा रोल केला आहे. फक्त ती फिल्म इंग्लिश होती, लास्ट व्हॉइसरॉय माउंटबॅटन, त्याच्यामध्ये मी गोडसे केलं. म्हणजे मी त्यांचं समर्थन करतो का? मी एक कलाकार आहे, मला त्याच्यामध्ये गोडसेची भूमिका. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रत्येकाचा कलाकार म्हणून वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा समर्थन करता त्यावेळी तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता, पण भूमिका करणं म्हणजे आता मला तुम्ही विचाराल तुम्ही का केलं, तर माझा उपजीविकेचं साधन तेच आहे. तर त्यामुळे मला ते करणं यात माझी काही चूक आहे का ते तुम्ही ठरवात. आता प्रत्येक गोष्टीचं भांडवल करण्याची काही गरज नाही आहे. शिवाजीची भूमिका केली त्यावेळी तुम्ही का नाही विचारलं त्यांना का केली शिवाजीची भूमिका? बरोबर की नाही? त्यावेळी तुम्ही त्यांना कलाकार म्हणून मान्य केलं. महाराज ज्यावेळी आपण पोचवतो, किती समर्थ पद्धतीनं त्यांनी ते महाराज पोचवले जनसामान्याप्रमाणे पर्यंत. तर मला असं वाटतं की आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं. पुढे पाहूयात, नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून पुरोगामी वर्तुळातून चौफेर टीका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील दुसऱ्यांदा खुलासा दिलाय. आणि या खुलासात त्यांनी त्यावेळेस आपल्या नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही भूमिका आपल्याला स्वीकारावी लागली याचं कारण त्यांनी सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी काल वापरलेला आव्हानात्मक भूमिका वगैरे हा शब्द जाणीवपूर्वक टाळलाय. थोडक्यात या सगळ्या वादावर सामोपचाराने पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पाहूयात अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले ते. नथुराम गोडसे यांनी जे सांगितले त्या संदर्भात तुम्हाला फक्त तेवढी भूमिका करायची हे मला सांगण्यात आलं. आणि त्यानंतर ज्या गोष्टीला एवढंच मर्यादित ही गोष्ट आहे, कलाकार म्हणून माझ्यासाठी 2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या. एक म्हणजे मी कलाकार म्हणून शोधत असलेली ओळख, त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका किंवा चित्रपट करण्यात तब्बल 8 वर्ष येत असणारं अपयश, त्या अपयशानंतर मिळालेली एक संधी आणि दुर्दैवानं अचानक 11 दिवसात बंद झालेलं त्याचं चित्रीकरण. त्यामुळे नक्कीच कलाकार म्हणून एक नैराश्य होतं आणि एक ओपनिंग ज्याला आपण शोधत असतो ते ओपनिंग मला समोर असं दिसलं की हिंदी चित्रपटामध्ये एक भूमिका करण्याची एक महत्वाची संधी समोर आली, जरी ती विचारधारेशी जुळत नसली तरी सुद्धा. यानंतर मी काही जणांशी चर्चा केल्यानंतर मला अनेकांनी ही गोष्ट सांगितली की निगेटिव्ह भूमिका किंवा एखाद्या खलनायकाची भूमिका गेली म्हणून ती व्यक्ती खलनायक होत नाही. पुढे बघूया, देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. देशात दिवसभरात आपण जर लक्षात घेतलं तर 3,37,704 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या 21,13,000च्या वर आहे. तर पॉझिटिव्हिटी दर जवळपास 6% गेलाय, तर रिकव्हरी दर हा 93% वर गेलाय.
देशामध्ये आपण पाहिलं तर 3,37,704 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. त्यामुळे देशाची चिंता वाढलेली आहे. पण या सगळ्या ह्याच्यात पुन्हा एकदा आपल्याला हेच सांगणं आहे की हा जो प्रसार आहे तो अशाच पद्धतीने वाढत जाईल. पण यामध्ये जर आपण कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन केलं, म्हणजे पहिला नियम की सतत मास्क वापरा, दुसरा विषय की सॅनिटायझर आपल्याजवळ बाळगा, तिसरं की गर्दीत जाणं टाळा, आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा, एक रामबाण उपाय की लसीचे 2 डोस पूर्ण करून घ्या. कारण जर या कोरोनाला आपल्याला हरवायचं असेल, यापासून आपल्याला स्वतःला संरक्षित करायचं असेल तर लसीचे 2 डोस घेणं फार आवश्यक आहे. सोमवारपासून शाळा सुरू होत असताना शासकीय बालसुधारगृहातील मुलांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. उल्हासनगर शहरातील हे सुधारगृह असून 15 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला इथल्या 4 मुलांची अँटीजेन केल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे उर्वरित 29 मुलांची RT-PCR चाचणी करण्यात आली. यातील 11 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आली आहेत. दरम्यान या सगळ्या मुलांना क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली आहे. 33 मुलं होते, त्यापैकी 15 जणांचे टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांना सध्या आपण तहसील येथील CC सेंटरमध्ये ॲडमिट केलेले आहेत. ते सर्व असिम्प्टमॅटिक असून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात पुण्यात सध्या एक पोलीस कर्मचारी तिथला खूप चर्चेत आहे. कारण कोरोना काळात नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यासाठी पोलीस दलातले सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद कळमकर यांनी गाणं लिहिलं. या गाण्याला समाज माध्यमांवर मोठी पसंती मिळाली असून अगदी करीना कपूरनेही राज कपूरच्या गाण्याच्या चालीवर तयार केलेल्या या गाण्याचं कौतुक करत ब्रिलियंट असं म्हटलंय. कळमकर यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं नसून त्यांनी आतापर्यंत अनेक गाणी रेकॉर्ड केली आहेत. या गाण्यानंतर कळमकर यांच्यावर पोलीस दलातून कौतुकाचा वर्षाव होतो. बघूयात या गाण्याची झलक. बैठे भी ए भाई तू जरा जान ले ये कोई मामूली बुखार नहीं, मामूली जुकाम नहीं, सर्दी नहीं, खांसी नहीं, कोरोना है. और प्यारे, कोरोना एक संकट है और इस संकट से हाथ धो के घर रह के ठीक से इलाज करके सैनिटाइजर यूज करके स्वच्छता का ध्यान रख के अपने आप को बचाया जा सकता है. बड़ों का गाण्याबद्दल सांगावंसं वाटतं की कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आपण लोकांचे प्रबोधन करण्यासाठी एक वेगळं माध्यम वापरून गाण्याच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि आता जे हे गाणं केलं, ह्या गाण्याला सिनेकलावंत आहेत, इतर सेलिब्रिटी आहेत, त्यांनी प्रतिसाद चांगला दिला. करीना कपूर, करिश्मा कपूर यांनी हे गाणं त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं, त्यामुळं त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. पुणे शहर पोलीस दलात काम करताना हा काळ आपल्याला पाहावा लागला कोरोनाचा, तो अतिशय वाईट आहे. असा काळ परत येऊ नये. यानंतर पाहूयात, आतापर्यंत आपण अनेक रॅम्प वॉक पाहिले असतील, मात्र बैलांचा रॅम्प वॉक बघितला नसेल. हो, बैलांचा रॅम्प वॉक. मावळमध्ये एका बैलगाडा प्रेमीने बैलांच्या रॅम्प वॉकची स्पर्धा भरवली आणि या स्पर्धेत अनेक बैल जोड्यांनी सहभाग घेतला होता. अनेक बैलांना सजवून स्टेजवरती आणण्यात आलं होतं. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने असली तरी याचा बक्षीस वितरण समारंभ मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात आला. रुस्तम या बैलाने ही स्पर्धा जिंकली आहे. बैलांची निवड ही त्यांची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर केली जाते आणि त्यानुसार रुस्तम या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरला. राज्य सरकारने बैलगाडा स्पर्धेवरील बंदी हटवल्यानं बैलगाडा शौकीनांना आनंद गगनात मावेनासा झाला आणि याच आनंदामध्ये मावळमध्ये चक्क बैलांचा रॅम्प वॉक भरून हा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट अशी की सध्याला आपण बघतोय
की नुकतीच जी आकडेवारी आलेली आहे ती साधारण 3 लाखाच्या आसपास पुन्हा एकदा नव्याने रुग्ण सापडले संबंध देशामध्ये. त्यामुळे कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाहीये. भलेही राज्यातली आकडेवारी ही खाली येताना दिसते. म्हणून कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा. सगळ्यात पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे सतत मास्क वापरा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सॅनिटायझर जवळ बाळगा. तिसरं म्हणजे गर्दीत जाणं टाळा. अगदीच आवश्यक असेल तर बाहेर पडणं योग्य ठरणार आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रामबाण उपाय म्हणजे कोरोनाशी संबंधित दोन्ही डोस जे आहेत, लसीचे 2 डोस ते पूर्ण करून घ्या. कारण तोच एक उपाय असा आहे की ज्यानं आपण कोरोनापासून आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.